आजपासून आपण श्रीराम कथा ज्ञान यज्ञ सोहळा गोड अशा राम जन्मोत्सवापर्यंत आपण या रामकथेचं पान करणार आहोत। सुंदर पर्व आहे, सुंदर काळ आहे, ज्याला श्री राम नवमी म्हणतायत। अशा या रामनवमीच्या पर्वावर भव्य संगीतमय श्रीराम कथा श्रीराम तरुण मंडळ तथा समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेले हा असणारा सोहळा प्रथमतः सर्व श्रोते मंडळींच्या चरणावर नमस्कार करून, अधिष्ठानाच्या चरणावर नमस्कार करून, ग्रंथ भगवंताला प्रार्थना करून, व्यासपीठाला वंदन करून, उजव्या हाताला असणारे गंधर्व देवतेला वंदन करून आपण श्रीराम कथेला सुरुवात करूया। आजपासून आपण 7 दिवस रामकथेचं पान करणार आहोत। काय रामकथा, का ऐकायची ही रामकथा? रामकथाच का ऐकायची? रामकथा कोणाची कथा आहे? एवढं मोठं आयोजन गावोगाव ठिकठिकाणी नॅशनल लेवलला करोडो रुपये खर्च करून ज्या कथेचं आयोजन केलं जातं, असं आहे तरी काय त्या कथेमध्ये? म्हणे ही एक अशी कथा आहे की ती कथा ऐकल्यानंतर माणसाच्या जीवनातली व्यथा दूर होते, असं नेहमी ऐकायला भेटतं। व्यथा कशाची आहे? सोपी व्यथा सांगतो। जो आपण प्रपंच करतो, तो प्रपंच करत असताना त्या प्रपंचाला जी दिशा आहे ती आपल्याला देता येत नाही। का? कारण प्रपंचाला दिशा देत असताना मनुष्य तीच दिशा देतोय आजच्या घडीला जी त्याच्या मनाला भावते। मला हे वाटतं याला जी किंमत आहे, त्याच्यामुळे झालं काय? स्वैराचार तयार झाला। अरे तुला हे वाटतं, त्याच्या ऐवजी शास्त्र काय वाटतं? शास्त्राकडे थोडस बघितलं तर माणसाला प्रपंचाची अक्कल येईल। बघा, आज प्रपंचामध्ये पैसा हा गोष्ट कमी नाही राहिली, पण प्रपंचामध्ये एक गोष्ट कमी, त्याचं नाव आहे समाधान। महाराज, पैशाला कमी नाही हो, एवढा पैसा एवढा आनंद घरात, पण माणसा संग जुळना, कुत्र्या संग जुळू राहिले। घरातल्या डॉगी घेऊन सकाळी उठून 4 तास पळत जातो म्हणे पोरगा, त्या कुत्र्याला एवढा जीव लावतो, त्याला 3दा बिस्किट खाऊ घालतो, त्याची निगा घेतो, त्याला जर दुखायला लागलं तर दवाखान्यात घेऊन जाणारा पोरगा, पण आज बापाला विचारायला तयार नाही, दादा तुम्हाला बरं आहे का? अर्थ काय? एका असणाऱ्या छत्रछायेखाली हा चाललेला प्रपंच, पण याच्यामध्ये सूत्रता राहिली नाही। असं कोण आहे की जे आम्हाला या प्रपंचाचं सूत्र जुळवून देईल? या प्रपंचामध्ये आम्हाला एक असं समाधान देईल की ते समाधान घेऊन आम्ही जर शेवट आमचे श्वास झाकायला लागले ना, कमीत कमी स्वाभिमान तरी राहील की आम्ही जीवनामध्ये काहीतरी चांगलं केलं म्हणून, असं चांगलं काहीतरी कर्म करून चाललोय बघा, असं एक समाधानाचा शेवटचा श्वास तरी सुटेन आमच्यावाला। अशा वेळेस जी अवस्था तयार होते, त्या अवस्थेवर औषध काढलं जातं, त्याचं नाव आहे शास्त्र। मग शास्त्राने जे सांगितलं ते जर केलं तर आपल्या जीवनामध्ये काय होऊन जाईल? कल्याण होऊन जाईल। मग शास्त्राने सांगितलं काय? म्हणे रामराज्य तयार होतं। रामराज्य तयार होतं म्हणे। रामराज्य केव्हा तयार होतं? म्हणे रामायण बघा, 7 कांड बघा, शेवटच्या कांडामध्ये रामाचा राज्याभिषेक तुम्हाला पाहायला भेटेल। मग रामाचा राज्याभिषेक झाला का झाला? म्हणे रामाच्या जीवनात चढ उतार आले का? म्हणे हो आले। कदाचित रामप्रभूच्या जीवनात जास्त आले, आपल्या जीवनात कमी आले। म्हणे काय त्या प्रपंचामध्ये? म्हणे पुण्य कथा आहे। आपण नेहमी म्हणतो ये रामायण है पुण्य कथा श्री राम की,
हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की, रामायण है पुण्य कथा श्री राम की। म्हणे पुण्य कथा का? म्हणे ही कथा ऐकल्यानंतर पुण्य तयार होतं. नाही नाही, पुण्य तयार करण्यासारखा माणूस तयार होतो. मग तो जे वागेल ते पुण्य ठरेल, तो जो प्रपंच करेल तो पुण्यमय प्रपंच होऊन जाईल. म्हणून रामकथाच का? त्याचं कारण रामकथा ऐकून तुम्ही जर प्रपंच कराल तर तुमच्या प्रपंचामध्ये काय येऊन जाईल? दिव्यता येऊन जाईल बघा. म्हणून दिव्यतेने भरलेला प्रपंच ज्याला करायचा त्याने रामकथेचं अवलोकन करावं. शंकराला विचारलं भवानीने, प्रभू सांगा ना रामकथा कशी आहे, रामकथेचं महत्व सांगा. म्हणे ए भवानी, ही रामकथा जी आहे ना, 2 हाताची टाळी म्हणे. अशी टाळी वाजवतो ना श्रोता, आपण टाळी वाजवतो. टाळी वाजवावी गुढी, उभारावी वाट ही चालावी, पंढरीची टाळी वाजवण्याची असणारी संस्कृती आपल्यावाली. मग ही जी टाळी वाजली जाते ना, ही 2 हाताची टाळी आहे म्हणे रामकथा. वाजवा बरं सगळे, वा वा वा, बस बस, एकदा सांगितली एकदाच वाजवायची, घडी घडी वाजवायची नाही. मग परत म्हणायला नको कुत्र नव्हतं खतेला, पहिलंच येऊन गेलं भाऊ. ही रामकथा काय? 2 हाताची टाळी आहे महाराज. भवानी म्हणते, प्रभू ही 2 हाताची टाळी कशी? हो राम कथा सुंदर करतारी, संशय बिहग उडाव निहारी. हे भवानी, माझी जी राम कथा आहे 2 हाताची टाळी आहे. म्हणे प्रभू 2 हात कोणते? म्हणे 1 हात वक्त्याचा आणि 1 हात श्रोत्याचा. या दोघाची टाळी ज्या वेळेस वाजेल त्याला काय समजायचं? रामकथा म्हणायचं. म्हणे मग प्रभू, मग चला तुम्ही ना मी आपड्या थापड्या खेळू, हाय का नाही? असा अर्थ नाही त्याच्यावाला. वक्त्याचं अंतकरण आणि श्रोत्याचं अंतकरण ज्या दिवशी काय होतं, एकात्मतेला प्राप्त होतं, त्या अवस्थेमध्ये जी कथा गायली जाते तिचं नाव आहे रामकथा. म्हणे काय होतही ना, म्हणे संशय बिहग उडाव निहारी. संशयाचा अर्थ होतो अज्ञान. अज्ञान रूपी पक्षाला उडवून नेणारी रामकथा आहे. महाराज, आमच्या जीवनात अज्ञान आहे, पण आम्ही ना आतापर्यंत 200 कथा ऐकल्या, 500 कीर्तन ऐकले. जे चॅनल दिसतं त्याला सबस्क्राईब करतो. जे चॅनल एवढं रात्र दिवस चालू आहे म्हणे युट्यूब, त्या युट्यूबला पार आम्ही काय केलं, स्वतःहून सोडलं म्हणे. आणि तरी पण आमच्या जीवनातलं अज्ञान जायला तयार नाही. काय अर्थ? म्हणे वक्त्याने कथा सांगितली, श्रोत्याने कथा सांगितली, टाळी वाजली, कथा झाली, कीर्तन झालं, घरी गेले, पण ज्ञान जाण्याची, अज्ञान जाण्याची इच्छा आहे कोणाला? म्हणून रामकथा जर 2 हाताची टाळी असेल, संशय रूपी अज्ञान रूपी पक्षी जर उडून जायचा असेल, तर कमीत कमी ह्या ज्या पिंजऱ्यामध्ये ते अज्ञान आपण कैद केलं ना, तर त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडा ठेवला पाहिजे. नाहीतर टाळी काय, तुम्ही तोफा जरी वाजवल्या तरी पक्षी उडून जाणार नाही. म्हणून रामकथा 2 हाताची टाळी आहे, पण त्याच्यासाठी श्रोत्याची इच्छा पाहिजे की आम्हाला या रामकथेतून आमच्या जीवनातलं अज्ञान घालायचं. अशी जेव्हा इच्छा होईल ना महाराज, त्या दिवशी रामकथा काम करायला सुरू करते. रामकथा माझ्याकडेच असं नाही, तुमच्याकडे काय नाही का? रामकथा कोणाकडे नाही, प्रत्येक जीव. एवढंच नाही, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, रामकथेचा अधिकारी कोण आहे? तर रामकथेचा अधिकारी 7 पाताळातले लोक रामकथेचे अधिकारी आहेत. वरचे 7 लोक चाव, ए लिंबाजी तर दम घे, अजून घरापर्यंत नाही पोहोचलो, बापाला जाळून. माणसाला तेवढाही दम निघत नाही का? अनमोल वस्तूसाठी माणसं भांडणं करतात. मग अशी रामकथा रचण्यात आली
ही कुठून आली तुम्हाला सोपं सोपं सांगतो. ही रामकथा उंचावरची कथा आहे कृपया, म्हणून उंचावर बसून सांगण्याची पद्धत आहे. रामकथा वर बसून सांगावी का? उंचावरची कथा आहे. देवाचा देव महादेव, या महादेवाने काय केलं? रामायणाची रचना केली बघा. मनामध्ये बसलेले कैलास पर्वतावर आणि काय करतायत? गोड अशा पद्धतीचा असा देवाचा अवतार होईल, असा रामनवमीच्या दिवशी असणारा प्रभू रामचंद्राचा अवतार होईल आणि गोड प्रभू रामचंद्राचा विवाह होईल. आणि असं रचलं. असं रचल्यानंतर रची महेश मानस निज राखा, तेच मनात ठेवलं, तेच पार्वतीला सांगितलं, तेच नारद मुनींना सांगितलं. तेच नारद मुनीने काय केलं? वाल्ह्या कोळी ज्याने राम नामाचं खूप मोठी तपश्चर्या केलेली, त्या वाल्ह्या कोळ्याला असणारे एका श्लोकात सांगितलं महाराज. हो अदो राम तपोवनादि गमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम हो वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम एताधि रामायणम. एका श्लोकामध्ये पूर्ण रामायण सांगितलं. आणि बघा, एका श्लोकामध्ये सांगणारे ऋषी कोण? नारद मुनी. त्याच्यानंतर एका श्लोकामध्ये या माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एकाच श्लोकात पूर्ण रामायण सांगणारे संत जन्माला आले. ते आहे माझे पैठण निवासी नाथबाबा. नाथबाबांनी सुद्धा काय केलं? हेच रामायण काय केलं? एका श्लोकामध्ये सांगितलं. जातो वंशे रघुना मुनिवर वचनात ताटकाम ताडयित्वा कृत्वा पुण्यामहल्यां त्रुटितहर धनु मैथिली वल्लभोभूत प्राप्याम योध्या नियोगात पितुरट विमगात नाशयित्वा च बालिम बध्वाब्धिं रामचंद्रो दलित दशमुखा श्री सीतया युज्यमान. एका श्लोकामध्ये. आणि एका श्लोकाचे 100 कोटी श्लोकामध्ये काय झालं? या वाल्मिकी ऋषींनी काय केलं? या रामायणाला काय केलं? विभागलेलं आहे. 100 कोटी विभागलं, पण 100 कोटी विभागलं, पण त्याच्यामध्ये काय होतं? मोठी महान शक्ती होती. नंतर रामप्रभू वागलेत, बोलीला वाल्मिक तैसाची. नंतर नाटक चालू झालं. नंतर पात्र देवाने धरलं. ती कथा, ती स्क्रिप्टच एवढी ताकदवान होती. नंतर देवाने ठरवलं मी राम होईल म्हणून. एवढी पावन, एवढी कथा रचल्यानंतर, कारण रचली साध्या देवाने नव्हती रचलेली, महादेवाची कथा आहे, उंचावरची कथा आहे. आणि ती रचलेली कथा गोड अशा पद्धतीने चालायला लागली. 100 कोटी त्याचं काय झालं? विभाजन झालं. आणि ती कथा एवढी भारी होती, एवढी भारी होती. म्हणे अरे ही कथा साधारण नाही भाऊ. ही कथा ज्याच्या जीवनात येईल ना, त्याचं जीवन सोन्याचं होऊन जाईल. अरे सोन्याचं काय, सोन्याचे तरी भाव उतरते चढते, आहे का नाही? एक अणुबॉम्ब टाकला का सोन्याचा भाव लगे 50,000 खाली येतो, आहे का नाही? पण जीवनाला सोन्यापेक्षाही मौल्यवान बनवणारी रामकथा येतात. म्हणून हनुमानजीचा रंग कोणता माहिती? हनुमान चालीसा किती लोक करतात? इथं बोटवर करा हनुमान चालीसा. हनुमान चालिसेमध्ये हनुमानजीचा रंग सांगितलेला आहे. काय? हो कंचन बरन विराज सुबेसा, कंचन बरन विराज सुबेसा, बरन विराज सुबेसा, कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा,
कानन कुंडल कुंचित केसा कानन कुंडल कुंचित केसा कानन कुंडल कुंचित केसा श्रीराम जय राम जय जय राम 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 म्हणे देवाचा रंग हनुमानजीचा कसा आहे कंचन बरण हनुमानजीच्या शरीराचा रंग सांगत असताना असं सांगतायत की सोन्यासारखा रंग किंवा सोन्याला रंग त्या सोन्याने हनुमानजीकडून चोरला असं म्हणा एवढा गोड रंग हनुमानजीचा आहे म्हणे एवढा गोड रंग का झाला हो त्याचं कारण आहे हनुमानजींनी सोन्याला डावललेलं आहे सोन्याला आग लावणारी देवता आहे महाराज अरे ज्या सोन्याने माझ्या प्रभू रामचंद्राची जानकीला दुःख दिलं ते सोनं मला काय कामाचं दादा म्हणून हनुमानजीचा रंग जर तुम्ही जर बघायला गेलात ना तर हनुमानजीचा रंग हा सोन्यासारखा दिसतो तुम्हाला अर्थ काय हनुमानजी सोनं आहे रामायणात सोनं काय तर रामायणाचं सोनं आहे हनुमान एक असं चरित्र की जे 4 युगापासून ती कथा सोडायला तयार नाही 4 युग झाले आपल्याला किती तास कथा लागती 1 तास 2 तास 3 तास पहिल्या काळामध्ये 4 डोंगरे बाबा होते त्यावेळेस 5 तास कथा चालायची आता 5 तासाचे 4 झाले 4चे 3 झाले 3चे 2 बी करतात काही ठीक आहे 2चा काही दिवसाने 1 होईल 1 तासभर आणि नंतर पंक्तीच्या दिवशी फक्त यायचं कथा रे भाऊ आणि लगेच बसा जेवायला झाली कथा लगेच पंगत सुरू ठीक आहे नाही असे कथेचे दिवस नाही आले पाहिजे महाराज लय बसावं लागत अरे जिथं नाही तिथं जन्म बसू घातला कोणाच्या दारात नाही बसला दादा तू आजपर्यंत विषयाच्या दारामध्ये किती जन्म घातला रात गवाई सोय कर दिवस गवायो खाय अरे हीरा जन्म अनमोल था कवडी बदले जाय रात्र झोपून काढली दिवस खाऊन काढली हिऱ्यासारखा जन्म होता कवडीच्या भावात वाट लावला महाराज काय भेटलं काय नाही महाराज लय कमवून ठेवलं जाय ना घेऊन मग संघ म्हणे नाही ना बाबा संघ नाही येत अरे 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 मग तुझ्या कमाईला काय किंमत राहील अशी कमाई कमवा की कोणी हिसकावून नाही घेतली पाहिजे महाराज कितीही मोठा असू द्या तो विराट कोहली त्याला कळालं बिचाऱ्याला त्याने जन्मभर क्रिकेटची असणारी एवढी मोठी साधना केली पण ज्यावेळेस प्रेमानंद स्वामींना पाहिलं ना त्यावेळेस जीवनाचं रहस्य कळालं तत्व सत्व कळालं जीवनाचं काय अरे हे जीवन म्हणजे नुसतं खेळ नाही हे जीवन म्हणजे नुसता पैसा नाही हे जीवन म्हणजे पत्नी नाही हे जीवन म्हणजे प्रपंच नाही याच्या व्यतिरिक्तही एक दिव्य जीवन आहे त्याला पारमार्थिक जीवन म्हणतात म्हणून एवढा मोठा खेळाडू हातामध्ये 10 रुपयाचं यंत्र घेऊन रोज 1 लाख राधाराणीचा जप करतो महाराज एवढा मोठा खेळाडू म्हणून आजच्या तरुण पिढीला आयडॉल आहे समोर तरुण पिढीने बघावं त्या खेळाडूकडं जीवन याला म्हणतात महाराज नाहीतर जगणारे हजारोने जगले लाखो करोडो जीव जंतू जन्माला येतात जीव जंतू मरतात पण कधी देवाचं नाव नाही मुखाला महाराज व्यर्थ जीवन त्याच्यावाला हनुमानजी त्याच्याकडे बघून हसतात अरे 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 50 वर्षाची तुला मॅच भेटली होती तुला रन नाही काढता आले भाऊ तुला याच्यामध्ये विक्रम नाही करता आला माझ्याकडे बघ हो चारो जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा 4 युगाचा प्रताप आहे हनुमानजीचा 4 युगाचा प्रताप कोणता हा रामकथेच्या रसिकत्व आजही कमी नाही झालं महाराज एवढे रसिक शंकर आहेत तेव्हा ही कथा त्याच्यानंतर त्रेता युगात तर स्वतः हनुमान रूपाने आहेत
द्वापार युगामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्ती मंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी पायकू पाठीसी घातला आपण पुढा उभा राहिला. माझ्या समोर अक्का आहेत. ज्ञानेश्वरीची माऊलीच्या ज्ञानेश्वरीचं एक रूपच माझ्या समोर बसलेलं आहे. अक्का आई माझ्या आई सारख्या आहेत महाराज. पहिल्यापासून आम्ही परमार्थातली आई मानतो अक्कांना. एवढा परमार्थ जिंकून दाखवलं महाराज. प्रपंचावर विजय मिळवलेली माऊली समोर बसलेली. ही कथा काही विशेष रंगाने सजलेली. एका बाजूने गावातले जवान मंडळ ज्यांना रामकथेवर प्रेम आहे, हनुमान चालिसेवर प्रेम आहे, त्या लोकांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. आमचे मयूर भाऊ असतील, सर्व आमचे अशोक भाऊ असतील, सर्व ग्रामस्थ असतील, सर्वांना रामकथेवर प्रेम आहे आणि साधूच्या सानिध्यातलं गाव आहे महाराज. जवळच साधूंचं किती वर्ष झाले साधना चालू आहे. म्हणून विशेष कथा आहे. काय सांगावं, गोड अशा पद्धतीची ही राम कथा मी 4 युगापासून ऐकतच राहतो. मग आपल्याला 2-3 तास काय जड आहे का? हनुमानजीला कळालं काय मी हनुमान भक्तय. अरे तू हनुमान भक्त कशाहून? हे जर सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला रामकथेत बसावं लागेल. ज्याच्या जीवनात रामकथा नाही त्यांनी म्हणायचं नाही मी हनुमानाचा भक्त आहे. का? कारण हनुमानजीला सगळ्यात मोठं आवडलेलं साधन कोणतं आहे तर ती रामकथा आहे. वाल्मिकी ऋषी सांगतायत काय, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र बाष्पवारी मस्तकांजली स्पर्धी नेत्रम नमत राक्षसांतकम मारुतीम. म्हणे जिथं जिथं रामकथा आहे तिथं तिथं हनुमानजी म्हणा. म्हणून चला बोलू हनुमानजीला. हनुमानजी तर आहेच पण चला स्वागत करूया. आइए हनुमंत पधारिए, 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 आइए हनुमंत पधारिए. कथा कहूँ मति अनुसार, कथा कहूँ मति अनुसार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. कथा करो मति अनुसार, कथा करो मति अनुसार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. जय हो. गोड हनुमानजीचं आपण आवाहन केलेलं आहे. म्हणे ही राम कथा 100 कोटी श्लोकामध्ये तयार झाली. 7 लोक आहेत वर, भू भुवा स्वहा सत्य तपा जनहा महा ब्रह्मा असे वर 7 लोक आहेत. खाली 7 पाताळ आहेत. आतळ वितळ सुतळ तळ तळातळ महातळ आणि पाताळ 7वे भावार्थ रामायणात ओवी दिली नाथांनी. खालचे 7 पाताळातले देव दानव बाहेर आले, वरचे 7 पाताळातले सगळे देवदेवता आले वाल्मिकी ऋषीकडं. या पृथ्वीवरचे सगळे माणसं एकत्र झाले. म्हणे काय? वाल्मिकी ऋषीच्या समोर उभे राहिले. म्हणे महाराज काय झालं? म्हणे काय भाऊ? म्हणे तुम्ही जी कथा दिली ना म्हणे लय भारी कथा आहे म्हणे भाऊ. ही कथा कधी जुनी होणार नाही. या कथेने जो ज्याच्या जीवनात येईल ना त्याचं जीवन सोन्याचं होऊन जाईल. ध्यानात ठेवा वाक्य. ज्याच्या जीवनात रामकथा आहे, ज्याला प्रपंचाची
अक्कल कमवायची त्याने रामकथा ठेवा महाराज. माझं वाक्य नोट डाऊन करून ठेवा. कुठंतरी रामकथा तुम्हाला आठवेल यांना ठेवा. एखाद्याचा प्रपंच खूप दिव्य जर होत असेल ना, कुठंतरी रामकथा काम करते असं समजून घ्यायचं. एखाद्याचं चरित्र दिव्य होत असेल, कुठंतरी रामकथा काम करते. महाभारताचं युद्ध आहे ना, तर महाभारताच्या कथेमध्ये सुद्धा रामकथेचे सूत्र हलत होते महाराज. ध्वजस्तंभावर वानराच्या हाताने. महाभारत जरी असलं, हो महाभारत कथा, महाभारत कथा, महाभारत कथा. कथा है ये स्वार्थ की, परमार्थ की, पुरुषार्थ की. सारथी जिसके बने, श्री कृष्ण भारत पार्थ की. महाभारत कथा. ही महाभारताची जरी कथा असेल तरी सूत्र तिला रामायणाचे होते बघा. भीम जरी लढत होता, पण भीमामध्ये जो बळाचा अहंकार घालवण्याचं काम कोण करत होते, तर श्री हनुमानजी करत होते. म्हणून महाभारताची कथा ज्ञानोबा म्हणतात काय, महाभारती जे नाही ते नोहेची लोकी, तीही येणे कारणे मनिपे पाही, व्यासोचिष्ट जगत्रयम. ज्ञानोबा पहिल्या अध्यायामध्ये बोलतात. का? कारण महाभारताच्या कथेचा आधार जर कोण असेल तर ती श्रीराम कथा आहे. म्हणून सगळे लोक एकत्र झाले वाल्मिकी ऋषींच्या समोर. वाल्मिकी ऋषी म्हटले, बाबा आता मी कसं वाटू तुम्हाला रामायण? मी जनासाठीच केलेलं आहे. मला एक श्लोक आला, मी एक श्लोकाचे 1 कोटी केले. हे जनासाठीच केले, हे जनासाठीच केले. पण मी कसे वाटू? मला वाटण्यात जर कमी जास्त झालं तर? म्हणे मग काय करायचं? म्हणे एक काम करा भाऊ. म्हणे काय? म्हणे हे ज्यांच्याकडून आलं त्यांच्याच हातात वाटायला द्या. आली कुठून कथा? म्हणे कैलास पर्वताहून आली. मग कैलास पर्वताहून आली ना, तर या कैलास पर्वताचा, कैलासचा राणा महादेवालाच बोलवून घ्या. आणि महादेवाला बोलवण्यात आलं. आणि महादेवाच्या हातामध्ये काय करण्यात आलं? रामायण देण्यात आलं. आणि मग काय, सर्वांना माहित आहे कथा. या रामायणाचे 3 भाग करण्यात आले. वरच्या लोकाला 1 भाग दिला, खालच्या लोकाला 1 भाग दिला, मानवासाठी 1 भाग दिला. 3 भागात रामकथा. त्याच्यानंतर 1 श्लोक उरला. ते श्लोक सुद्धा म्हणे नाही अरे, एका अर्ध्या श्लोकामध्ये कोटी ग्रंथाचा सार सांगण्याची संस्कृती आहे महाराज. शंकराचार्य म्हणतायत काय, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथोपि कोटिभिः. कोटी ग्रंथाचा सार मी अर्ध्या श्लोकात सांगतो. शंकराचार्य बोलतायत जीव काय, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरा. एका अर्ध्या श्लोकामध्ये काय केलं जाऊ शकतं? म्हणे संपूर्ण असणाऱ्या शास्त्राचं सार सांगितलं जाऊ शकतं. म्हणून रामायणातला अर्धा श्लोकाला सुद्धा महत्व आहे. आणि मग काय, 1 श्लोक होता अनुष्टुप छंदातला. त्या अनुष्टुप छंदाचे करते आहेत बरं का वाल्मिकी ऋषी. जो गीतेला छंद आहे ना, अनुष्टुप छंद, आपण जो संहिता म्हणतो, त्या संहितेचा जो छंद आहे ना, तर तो अनुष्टुप छंदाचे करते वाल्मिकी ऋषी आहेत. वाल्मिकी ऋषींनी अनुष्टुप छंद पहिला जगाला दिला. आणि या अनुष्टुप छंदामध्ये 32 अक्षराचा श्लोक होता. त्या 32 अक्षरातले 10 अक्षर 10 स्वर्गातल्या देवतांनी घेतले, 10 असणाऱ्या खालच्या 7 पाताळातल्या लोकांनी घेतले. त्याच्यानंतर उरले 10 माणसाने घेतले. आता 2 अक्षर राहिले. शंकर म्हटले, बाबा म्हणे काय, आता मी वाटाघाटी करायला होतो, वाटण्या करून द्यायला व्यवस्थित 7 बारे तुमचे व्यवस्थित क्लिअर करून दिले. म्हणे आता भांडणं करायचं काम नाही, है का नाही? भांडणं करायचे नाही आता. नाहीतर काय काय म्हणते, नारळ सुद्धा उचलून आणायचे भाऊ आपल्याला. नारळ JCB खड्डे खाऊन नारळ उचलून घेऊन भांडणं करायचे नाही गाड्यामध्ये, भांडणं करायचे नाही, भांडणं करू नका म्हणे. मग म्हणे 1 अक्षर राहिलं. म्हणे एवढं 1 अक्षर
महादेव म्हटले आता राहू द्या ना मला. म्हणे कोणतं अक्षर आहे? ते अक्षर आहे राम. म्हणे त्याचे 3 तुकडे करा. म्हणे नाही नाही, याचे 3 तुकडे कधी करणार नाही. म्हणे का? कारण हे राम अक्षर हे साधारण नाही. हे राम अक्षर कसं आहे, याच्यामध्ये एक रकार आहे, एक आकार आहे आणि एक मकार आहे. बघा, ऐकत राहावा महाराज. हे जे राम अक्षर आहे, या महाराजी बाबा, हे जे राम अक्षर आहे, या राम अक्षरामध्ये एक रकार आहे, एक आकार आहे आणि एक मकार आहे. म्हणून राम विशेष आहे. चला थोडं भजन करूया. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय टाळी वाजवा. राम. श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम. जय हो. जय श्री राम. पण एक राम नाम आहे तर उरलंय. पण जे उरलंय ना, हेच उरत. शेवट काय उरत? जीवनभर जगला 50-60 वर्ष, शेवट मढ निघालं मिरायला. मिरायला निघाल्यावर एकच उरत, काय? राम नाम. ऐका नाही, शेवट उरत काय? देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. शेवट उरत जर काय असेल तर विठ्ठल नाम. देवच उरतो. सगळं वाटलंय, 100 कोटी वाटलंय, उरत जर काय असेल तर राम उरतय. शेवट तुम्हाला आवर्जून सांगतो, बाकीचं सगळं वाटून द्याल, पण शेवट जर उरत असेल आपल्या पोटाला, आपल्या हाताला, तर जन्मभर घोकलेलं राम नामच पुरणार आहे. ध्यानात ठेवा, मी तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतोय बघा. म्हणून उरला उरे देह नव्हे मी हे सरे. बघा महाराजांचं किती गोड अभंग आहे. सेवानाथजी महाराज या ठिकाणी रामकथेला आवर्जून मोठा अंतकरण करून भेट देण्यासाठी आले. व्यासपीठाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. त्यांचं नाव सेवानाथ महाराज आहे. मला माहित नव्हतं सेवानाथ महाराज. आमच्याकडे त्यांचं नाव एक आहे, आळंदीतलं गाथा मूर्ती म्हणतात महाराज. गाथेला फुटलेले हातपाय जर पाहायचे असेल तर आमच्या सेवानाथ महाराजांकडे बघावं महाराज. आणि ओवीला फुटलेले जर हातपाय असणारी ओवीची मूर्ती पाहायची असेल तर नेवाशाच्या आमच्या देवीदास भाऊंना जाऊन बघावं महाराज. खूप साधना आहे महाराज.
एवढाले मोठाले ग्रंथ शरीर रूपाने माझ्या या 2 तालुक्यात निवास करतात, याच्यापेक्षा परमार्थी कोणतं वैभव असतं महाराज? परमार्थाचं हे वैभव नाही की सप्ता कोटी रुपयाचा केला. जिथं कोटी रुपयाचे सप्ते करतात ना, तिथं 2 अभंग पाठ असायचे वांदे आहेत लोकांचे. ज्ञानेश्वरीच्या पारायणाला 5-5 जण बसते, ते बी नाष्ट्याचा माणूस कधी येतो पाहायला बसते. मग परमार्थाचं वैभव काय? तुम्हाला सांगतो, तुमच्या परिसरात, तुमच्या त्रिज्येमध्ये, तुमच्या होका यंत्रामध्ये जर जवळ काही अंतरावर जर एखाद्या ग्रंथाचा साधक असेल ज्याने जीवन परमार्थाला वेचलेलं आहे, असा जर साधक तुमच्या 5-10 किलोमीटरच्या अंतरावर जर राहत असेल ना, हेच ज्ञानोबरायचे सगळ्यात मोठे उपकार माना. तुमचं पुण्य फळाला आलं असं तिथून समजून घ्या महाराज. म्हणून उरला उरे देह नव्हे मी हे सरे. राऊत बाबा म्हणतात, देह नाही सरे, देह चांगला आहे, शरीर उत्तम चांगले. शरीर कोण म्हणतं वाईट आहे? मी हे सरे. आत बसलेला जो मी लावलाय ना, मी 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 काही काही लोक म्या बाबा म्या बाबा म्या. अरे काय बकरे रे, ज्यांनी म्या म्या केला काय? महीना महीना कहे तो मोल भयो 10-20 और बकरा मै कहे तो कबीरा कटायो 30. म्हणून संपतात कोण? ज्यांच्याकडं मी वाले संपतात महाराज. उरलं काय? म्हणे राम नाम. आणि हे राम नाम आलंय शंकराच्या हातात. शंकर म्हटले, भाऊ आता उरलं एवढंच. बघा बर का, रचलं कोणी? महादेवाने. त्याचा विस्तार केला कोणी? वाल्मिकीने. त्याला वाटून घेतलं कोणी? तिन्ही लोकांनी. आणि शेवट महादेवाच्या हातात उरलं काय? ज्यांनी रचलं त्याच्या हातात काय उरलं? याचा अर्थ काय? रामच शेष उरतोय महाराज. आणि हे राम उरल्यानंतर साधारण राम नाही हा. एक आहे रकार, दुसरा आहे अकार, आणि तिसरा आहे मकार. रमू क्रीडायाम धातूपासून राम शब्द तयार होतो. हे जो राम आहे ना, या राम नामाचाच विस्तार रामायणे मान. गोस्वामी तुलसीदासांना विचारलं, तुमच्या कथेचा विषय काय? कारण कुठलाही ग्रंथ समोर ठेवत असताना त्याचा अधिकारी सांगावा लागतो, त्याचा विषय सांगावा लागतो, त्या ग्रंथाचं प्रयोजन सांगावं लागतं. तुलसीदासांना विचारलं, महाराज तुमच्या ग्रंथाचा अधिकारी कोण? म्हणे रामकथा के तेही अधिकारी जिनके सत्संगती अति प्यारी. ज्यांना सत्संगती खूप आवडते ना, ते लोक रामकथेचे अधिकारी. अजून गुरुपद प्रीती, ज्याला गुरुच्या चरणावर प्रेम आहे, ते लोक अधिकारी. नीतिरत जेई, ज्याच्या जीवनात नीतीचा व्यवहार आहे, नीतीचं वागणं आहे, सत्याला धरून व्यवहार आहे, ते लोक अधिकारी. द्विज सेवक अधिकारी तेई. म्हणून रामायणात विषय काय तर तुम्हाला सांगतो. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हटले काय? हो येही महुर घूपती नाम उदारा अति पावन पुराण श्रुती सारा. अहो हे रामायण आहे ना, माझं नाम आहे म्हणे याच्यामध्ये. कोणतं? राम नाम. राम नामाचाच विस्तार रामायण. रामायणाचा विषय काय तर म्हणे राम, एवढाच विषय. राम नाम हाच विषय. म्हणे असं नामामध्ये आहे तरी काय हो? काय त्या राम नामामध्ये? म्हणे एक रकार आहे, दुसरा आकार आहे, आणि तिसरा काय? मकार आहे. मग रकार, आकार आणि मकार या 3 अक्षरापासून राम नाम तयार झाले. म्हणे हे र काय हो? म्हणे 3 अक्षर नाही, 3 बीज आहेत म्हणे. म्हणे बीज, बीज कशाला म्हणतात? म्हणे असतं थोडं, पण त्याच्यामध्ये पूर्ण वृक्ष असतो, त्याला बीज म्हणतात. आता शेतकऱ्याला काय बीज समजून सांगायची गरज आहे का? बी, आपण बी नाही म्हणत का? तर त्या बियामध्ये काय असतं? एक छोटस असतं ते, पण त्याच्यामध्ये पूर्ण वृक्ष सामावलेला असतो. तसं बीज मंत्र आहे म्हणे हा. काय? राम नाम. काय? बीज मंत्र आहे. मग बीज मंत्र आहे तर म्हणे कोणते बीज आहे? म्हणे रकार, आकार आणि मकार हे 3 बीज आहेत म्हणे. म्हणे पहिला कोणता अक्षर आहे? म्हणे रकार. महारामायणकार सांगतायत, अहो
रकारो अनल बीजम स्यात, हे जो रकार आहे ना राम नामामध्ये, हे बीज अक्षर आहे म्हणे कशाचं? अग्नि बीज आहे. आपण जे म्हणतो ना हरिपाठामध्ये, काय तृण अग्नि मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. गवताच्या काड्याची पेंडी घेतली आणि काय केली? अग्नीमध्ये नेऊन टाकली, धडा धडा जळाली. का जळाली? अरे अग्नीमध्ये सामर्थ्य जाळण्याचं. तसं आपल्या जीवनामध्ये म्हणे तसं नाम जाळतं पाप. पाप कशाने जाळतं? तर राम नामातल्या र नि जाळतं महाराज. तुम्ही नुसते र र र र र र जरी म्हणत बसले तरी तुमच्या जीवनातलं ध्यान नामाचं करायचं, आणि रकार रकार जरी म्हणत बसले तरी तुमच्या जीवनातलं पाप जळल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर दुसरं अक्षर आहे अकार. म्हणजे आकार काय? म्हणजे अकारो भानु बीजम स्यात वेद शास्त्र प्रकाशकम. म्हणजे हा जो आकार आहे ना, हा सूर्य बीज आहे. सूर्य काय करतो? तर अंधकाराला दूर करतो. तसं हे आकार जो आहे र नंतर येणारा, हा आकार काय करतो? जीवनातला असणारा अज्ञानाचा अंधार घालण्याचं काम करतो. शास्त्राच्या ज्ञानाचं प्रकाश करण्याचं काम हे अ नावाचं अक्षर करते. त्याच्यानंतर तिसरं अक्षर आहे मकार. म्हणे मकारस चंद्र बीजम स्यात शीतलत्वम करोतीचे. म्हणजे याच्यामध्ये जे मकार आहे ना, हे मकार काय आहे? तर चंद्राचं बीज आहे, आणि ते चंद्राचं बीज काय करतं? शीतलत्व देतं. बघा जीवनामध्ये काही काही लोक, महाराज लय चांगलंय हो पण शांतीच नाही. तू नुसतं म म म म मन, ते नाही का लेकरू म म म करत लहानपणी, हा तुमच्याकडे करतं ना, जरा थोडेसे जरा हाला बिला जरा. मी हालीत नसतो बरं का, माणसं नाचायचं बिचायचं नसतं बरं का आपल्या कथेत. हे नाचायचं घातलं कोणी काय माहिती. ज्या लोकाला आठवणी येतात ना जुन्या त्या याच्या जत्राच्या, तिने नाचायचे गोष्टी कथेत घालायला सुरू केल्या. नाचा नाचा, अरे नाचा नाचा. अरे काय बराच कथा अशी नाही, कथा अशी नाही. कथा काय? अरे असा काळचा छाती फाडावीन काळीच काढून ओवाळावं एवढे गोड तत्व सत्वानी भरलेली कथा, तिला आपल्याला रजोगुणाने रंजवायची नाही महाराज. एवढा सत्वगुण आहे, एवढा सत्वगुण महाराज, एवढा सत्वगुण आहे की सत्वगुणाचा पूर येईल एवढी रामकथा सत्वगुणाने भरलेली. म्हणून आजच काढून टाका मनामध्ये, कोणाचे जर असलं तर आपल्याला ते बाबा उठीत असते तर नाचित, हा मी उठून उभा करतो ते 1 मिनिट का, सध्या जरा गुडघ्याची हालत खराब आहे लोकांची, म्हणून 1 मिनिट म्हणत असतो बाबा उठून उभे राहा, आणि नंतर म्हणत असतो थोडं वाटलंच 1 पाऊल पुढे या 1 पाऊल मागं जाण, बसा 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 बसा. अशी जर असतं रोज ऍक्शन हीच राहणार. बसा का? कारण आपण ऐकायला आलेलो आहे महाराज. का? आपल्या कानाची धनी फेडण्यासाठी आलेलो आहे. शंकर म्हणतात भवानी ही रामकथा ज्यांनी ऐकली नाही त्याचे कान कान नाही, त्याचे कान सर्पाचे बिळेत म्हणे. जिन हरि कथा सुनी नहीं काना, श्रवण रंध्र आई भवन समाना. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम. हे राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. उल्टा नाम जपा जग जाना, बाल्मीक भय ब्रह्म समाना. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना, तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना. तेरी जीवन नैया जीवन नैया जीवन नैया पार न होगी राम के बिना. तेरी जीवन नैया जीवन नैया जीवन नैया पार न होगी राम के बिना. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम राम
काय करतय अग्नी बीज पाप जाळतय, चंद्र बीज काय करतय शीतलत्व देतय, सूर्य बीज काय करत ज्ञानाचा प्रकाश करत. या राम नामाचाच विस्तार काय आहे, श्रीराम कथा आहे. म्हणे कशी कथा सुरुवात केली. गोस्वामी तुलसीदासांनी पहिलं असणार नमन लिहिलं काय, वर्णानाम अर्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको. म्हणे वर्ण अर्थ यांना एकत्र करून त्याच्यातून असणारे मंगल असणार चरित्र निर्माण करणारे जे अक्षर आहे त्याला निर्माण करण्यासाठी बुद्धी देणारे गणपती बाप्पा आणि सरस्वती माता यांचं पहिल्या श्लोकामध्ये नमन केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये नमन केलं काय, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो. मी भवानीचं आणि शंकराचं वंदन करतो जे श्रद्धा आणि विश्वासाचं स्वरूप आहे. त्याच्यानंतर गोड असे नमन करत 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 पहिलं नमन केलं गुरुचं काय, बंदव गुरुपद पदुम परागा सुरुची सुबास सरस अनुरागा अमिय मुरीमय चूरन चारू समन सकल भव रुजु परिवारू सुकृती संबुतन विमल विभूती मंजुल मंगल मोद प्रसूती. म्हणे गुरुचे चरण कसे आहेत, म्हणे गुरुची कृपा दृष्टी कशी आहे याचं वर्णन केलं महाराज. सोप्या भाषेत जर सांगायचं काय, अहो सद्गुरुची गुरु कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी तो सकळ विद्याचे सृष्टी धात्रा होय. ज्ञानोबराय म्हणतात मनोनी अंबे श्रीमंते निज जन कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. म्हणून गुरुला वंदन केलं. पहिली चौपाई गोस्वामी तुलसीदासांनी कशासाठी केली तर गुरुच्या नमनासाठी खर्च केली. आणि गोड गुरुचं नमन झालं. त्याच्यानंतर खलाची वंदना केली. जे खळ काय करतायत आपली अनेक प्रकारे निंदा करून काय करतात आपले दोष आपल्याला दाखवतात. खळाचं वंदन झालं. अयोध्येतल्या सर्व पात्रांचं वंदन झालं. आणि त्यानंतर रामकथेला सुरुवात करत असताना गोस्वामी तुलसीदासांनी सुरुवात केली कुठून, प्रयाग नावाच्या तीर्थाहून केली. या प्रयाग नावाच्या तीर्थावर, प्रयाग काय हो है पावन संगम की धरती, ये प्रयागराज है प्रथम यज्ञ भूखंड धरा पर आर्य का आगाज है. हो है पावन संगम की धरती, ये प्रयागराज है. म्हणे प्रयागाची भूमी, त्या प्रयागाच्या भूमीवर एक ऋषी राहतात, भरद्वाज नावाचे ऋषी. भरद्वाज मुनी बसही प्रयागा, तिनही रामपद अति अनुरागा. तापस समदम दया निधाना परमारथ पथ परम सुजाना माग मकर गत रवि जब होई तीरथ पती आवसब कोई. म्हणे माघ महिन्यामध्ये मकर राशीमध्ये जेव्हा सूर्य येतो ना तर सगळे देव दानव मानव काय करतात त्या प्रयागच्या स्नानाला येतात. आजही प्रयागला कुंभमेळा माघ महिन्यात भरला होता. आणि त्या ठिकाणी एक ऋषी राहतात, भरद्वाज ऋषी. काय करतायत, याज्ञवल्क्य ऋषीला प्रश्न विचारतात. त्यातून एक रामकथा बाहेर निघाली. याज्ञवल्क्य ऋषींनी सांगितली रामकथा. शिवपुराणातून कथा सुरू केली. त्रेतायुगामध्ये शंकर आले महाराष्ट्रामध्ये अकोल्याच्या जवळ अगस्ती पर्वतावर. आणि तिथून कथा ऐकून जात असताना सती मातेला भ्रम झाला प्रभू रामचंद्राला पंचवटीतल्या रूपामध्ये बघून. आणि सती मातेने काय केलं, संशय घेतला म्हणून सीतेचा वेश धारण केला. शंकराने त्याग केला. ती सती पार्वती होऊन जन्माला आली आणि पार्वतीच्या रूपामध्ये महादेवाच्या पायाजवळ एक बसली एक दिवस. आणि पायाजवळ बसली, हे प्रभू मी अख्खा एक जन्म घेतला ही कथा ऐकण्यासाठी. अगोदर कोण होती, सती होते, आता मी पार्वती झाली. अर्थ काय, ब्रह्मदेवाच्या कुळातली होते म्हणे, दक्षाची पुत्री. आता पर्वतस्य आपत्य पार्वती, आता पर्वताची आपत्य झाले म्हणे. कोण, हिमालयाची कन्या झाली. म्हणून आता मला रामकथा सांगा. माझ्याकडून मागच्या जन्मामध्ये काय झाली, रामकथेवर संशय घेतल्याची चूक झाली. शंकर सांगतायत, हे भवानी तुला कोणती कथा ऐकायची.
म्हणे ए पार्वती बोल, तुला कोणती कथा ऐकायची? पार्वती माता म्हणते प्रभू मला ते सगळं सांगा, कारण मी असं ऐकलेलं आहे म्हणे की एखादा कल्पतरूच्या झाडाखाली जर बसला तर त्याला काही ऊन राहत नाही. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय ऊने त्याला सांगा जोजी. त्याच्या जीवनामध्ये काही ऊन राहत नाही. म्हणून आज मी कल्पवृक्षाखाली बसलेले. कल्पवृक्ष कोण आहे? महादेव कल्पवृक्ष आहात. आणि मला तुम्ही काय करा, ती रामकथा सांगा. म्हणे कोणती रामकथा सांगा? म्हणे कहू जथा जानकी विवाही. म्हणे राम जन्माचे कारण सांगा, कोणत्या कोणत्या कारणाने राम जन्माला येतो. आणखीन एवढंच नाही, सीता माई संग त्यांनी कसा विवाह केला तेही मला सांगा. म्हणे आणखीन म्हणे नुसता विवाह नाही, प्रभू रामचंद्राचा वनवास सांगा. वनवासानंतर असणाऱ्या दिव्य जटायू दादाची असणारी महानिर्याण सांगा. कसे वानरांना भेटले हनुमानजीचं चरित्र सांगा. म्हणे असं म्हणे राम जन्म सांगा. आता राम जन्म सांगायला सुरुवात करतायत. महादेव म्हणतात ए भवानी, राम जन्म सहज नाही होत. राम जन्म होत असताना राम जन्म होण्याचे कारण तयार व्हावे लागतात. सहज रामनवमी येत नाही. रामनवमी होण्यासाठी काय लागतंय? अगोदर रामाच्या जन्माचे कारण तयार व्हावे लागतात. म्हणे काय काय कारण आहेत? म्हणे सांगतो तुला. राम जन्माचे कारण कसे आहेत? हो राम जन्म के हे तू अनेका, परम विचित्र एक ते का. मी तुला रामाच्या जन्माचे कारण सांगतो म्हणे, एकापेक्षा एक विचित्र आहे. अगोदर त्या रामाचं थोडस भजन तर कर भवानी, मग सांगतो. हो रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. मुख में तुलसी घट मेरा, जब बोलो तब सीताराम. श्री राम जय राम, जय जय राम. 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 श्री राम जय राम, जय जय राम.
हे भवानी, राम जन्माचे कारण मी तुझ्या समोर ठेवतो. अत्यंत विचित्र एकापेक्षा एक 5 कथा दिल्या महाराज. त्यातली एक कथा आपण बघूया. म्हणे 2 द्वारपाळ आहेत. कोण 2 द्वारपाळ आहेत? म्हणे द्वारपाल हरि के प्रिय दो, जय अरु विजय जान सब को, विप्र श्राप ते दुनऊ भाई, तामस असुर देहतीन पाई, कनक कसिप अरु हाटक लोचन, जगत विदित सुरपति मद मोचन, विजय समर वीर विख्याता, धरी बराह बपू एक निपाता, वही नरहरि दूसर पुनि मारा, जन प्रल्हाद सुजस विस्तार. म्हणे 2 द्वारपाळे देवाची. एकाचं नाव आहे जय आणि दुसऱ्याचं नाव आहे विजय. द्वारपाळ म्हणजे कोण? जे हातामध्ये काय करतात, भाले वगैरे घेऊन देवाच्या दाराचं रक्षण करतात वैकुंठाला. आणि या वैकुंठाचे हे जे 2 द्वारपाळ आहे ना, या 2 द्वारपाळाचे काय नाव आहेत? एकाचं नाव आहे जय आणि दुसऱ्याचं नाव काय? विजय. थोडासा एकाचं नाव आहे जय आणि दुसऱ्याचं नाव काय आहे? विजय आहे. हे दोघं द्वारपाळी करतायत, हातामध्ये घेतलेले भाले, आणि काय करतायत? देवाच्या दारावर राहून काय करतायत? द्वारपाळी करतायत. सुंदर द्वारपाळी करून राहिले, पण दारावर राहून राहून काय झालं? मोठेपणा आला. आणि हा मोठेपणा काय महाराज? थोडा घातक असतो. उन्मत्त होतो मोठेपणा आल्यानंतर माणूस. रामायणाचं सूत्र आहे, नाही कोऊ अस जन्मा जग माही, प्रभुता पायी जाही मद नाही. शंकराचं सूत्र आहे का या जगामध्ये असा कोणी जन्माला आला नाही भवानी, ज्याला मोठेपण भेटलं आणि अहंकार नाही चढला म्हणून हे द्वारपाळच होते. दारावर उभे होते हातामध्ये भाले घेऊन, आणि हे भाले घेऊन द्वारपाळी करत होते. तर मनामध्ये आलं, अरे एवढ्या मोठ्या देवाच्या दारात आहे म्हणे, आपल्याशिवाय तर माणूस आज जाईना. आपण जर सोडलं तरच माणूस काय करतो? देवाच्या घरात जातो. महाराज हे जे लोक आहेत ना बघा, याच्यामध्ये जे सकाळी सकाळी आपण काकडा म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये महाराजांनी सगळ्यांना सांगितलं. त्याच्यामध्ये अनेक लोकांचे नाव घेतले महाराज. त्याच्यामध्ये या सनकादिकाचं नाव घेतलेलं आहे बघा, संतांचं. त्याच्यामध्ये गरुडाचं नाव घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये असणाऱ्या लक्ष्मीचं नाव घेतलेलं आहे. याच्यामध्ये हे नाव का घेतले त्याचे कारण सांगतो तुम्हाला. अगोदर मला थोडासा प्रसंग पुढे घेऊ द्या. द्वारपाळी करता करता एक दिवस त्यांनी लक्ष्मीलाच भाले आडे लावले. लक्ष्मीला भाले आडे लावले तर लक्ष्मीने हात धरले, कान फड झोडीत असते म्हणे, नीट काशी करा दारावर ठुले तर दार तुम्ही स्वतःकडे देवाचं पद घ्यायला लागले म्हणे. नीट वागायचं असतंय म्हणे, येड्यावानी नसतं करायचं म्हणे, मधीच काहीतरी नाटक उभे नसते करायचेत म्हणे. होय माग, नाहीतर कानसळच हाणत असते. दोघं माग झाले, दोघांनाही लक्ष्मीचा राग आला. त्याच्यानंतर काही दिवस निघून गेले. एक दिवस सनकादिक आले. सनकादिक संत आले आणि सनकादिक संत आले आणि हे सनक सनातन सनंदन सनत कुमार, हे जे सनत कुमार आहे, हे दारावर आले ना, तर दारावर आल्या आल्या काय केलं? यांना भाले आडे लावले. सनकादिक म्हटले, बाबांनो, ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहे, ब्रह्मदेवाने सांगितलं लग्न करा, तर हे नाही म्हटले. बाप म्हटलं लग्न कर, हे म्हणलं नाही. बापाला आला राग. बापाने कमंडलूतलं पाणी घेतलं, अंगावर मारलं. भागवतामध्ये कथा आहे, जा एवढेच राहतात म्हणे, बारीक पिटुकले. ते तेव्हापासून तेवढेच. ते म्हणे, हो ठीक आहे, आम्हाला काय मोठं होऊन करायचं तरी काय, जे करायचं तेच करत राहू म्हणून हरिकथा गात ऐकत फिरतात बघा सनकादिक संत. हे सनकादिक संत आले ना, तर सनकादिकांना भाले आडवे लावले. तर सनकादिक म्हणे, बाबांना जाऊ द्या आत, आम्हाला काय अहंकार असतो बघा, आम्हाला आत जाऊ द्या म्हणे. नाही नाही, थांबा जरा, थोडा वेळ दम घ्या. सनकादिक म्हटले, भाऊ संतांना आड नाही जावं, संताच्या वाटेमध्ये कधी गतिरोधक होऊ नये. त्यांना ठेवा, महात्मा जो असतो ना, महात्मा हा महात्म्याच्या गतीनं चालत असतो. मला जिथपर्यंत महात्मे मंडळीतला मला अनुभव आहे, महात्मा महात्म्याच्या गतीनं चालत असतो. आपण त्याला गती देण्याचा किंवा त्याची गती रोखण्याचा प्रयत्न नाही करावा कृपया. का? जर तुम्ही त्याला गती देण्याचा प्रयत्न केला किंवा गती रोखण्याचा प्रयत्न केला, तर मग काहीतरी विचित्र वेगळं होतं बघा. म्हणून महात्म्याच्या लीलेत आपल्याला जर सहभागी
होण्याचा जर देवाने काय केलेलं आहे, मोठेपणा दिलेलं आहे, याच्यातच समाधानी राहावं. एखाद्या महात्म्याची गती वाढवण्याचा प्रयत्न करू. बाबा मग तुम्ही आले पाहिजे बरं की इथं, तुम्ही लवकरच आले पाहिजे. बरं लवकर निघा बरं पटा पटा पटा. वा, अरे तो आहे नशिबाला येतो येते ना. हे का नाही? तू याच याला म्हणतात महात्म्याला गती देण्याचा प्रयत्न. असं नाही करू, महात्म्याची गती राहते. बाबा ठोल अकराच डोकर हात आणि द्या आशीर्वाद म्हणा. 7, 8, 10, 15 बायका. अरे कोण चांगल्या चांगल्याला एक भेटणार, 10, 15 बायका याच्या नानाने ठुल्या गादाड्याच्या. चांगल्या चांगल्याने खाटूशी आमच्या ट्रेन जाम करून टाकल्यात सध्या. हे सगळे खाटूचे निघाय. मी एखादा तरुण पोरगा दिसला त्याला विचारतो, खाटू आहे का तू? बाबा खाटू काय राहत, कोणी काढलं काय माहिती. खाटू शामला गेलं का लग्न होत, ज्याचे झाले ते पळायला लागले. मनात काय तो हा बाबा. त्या दिवशी एक जण म्हणे 65 वर्ष वय झालं, बाबा मी खाटू. म्हणलं तो मनात काय हा, घरी बस ना, नीट माळ घेऊन जप ना, माऊली माऊली कर ना. मनात काय. एक जण खाटू श्यामला गेला आणि तिथून मला फोन केला, बाबा मी खाटू श्यामला आलो. म्हणलं काही नवस बिवस बोलले का? ते नाही बाबा. म्हणलं तिथं काही बोलू नका बरं का, डबल लग्न बी होत असते तिथं गेलो. एकीत वांदेत म्हणून तर काटूला गेला तू. सहज यात्रेला बाबा याला जाबर 1 महिनाभर यात्रेला घेऊ असं म्हणते. एखाद्याची यात्रा असली बाबा यांना चांगलं महिनाभर घेऊन जा यात्रेला. याचा अर्थ काय? कटळले घरचे तुला भाऊ, तू निघ. उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरान निबोधत, लवकर मार्गाला लाग महाराज. म्हणून मार्ग महात्म्याची गती रोखू नये. महात्म्याला गती देण्याचा आपण कोण गती देणार? एवढे पुण्यवान आहोत का महाराज? ज्यावेळेस महात्म्याच्या गतीमध्ये आपण सापडू ना, आणि ज्यावेळेस त्यांचे खरोखर अंतकरणातले आशीर्वाद भेटायला सुरू होते ना, आपली झोळी फाटली इतकं दान देतात ते महाराज. सहज आलं पाहिजे, सहज. एखाद्या महात्म्याची कृपा ही ओढून आणली नाही पाहिजे महाराज, ती सहज येते, सहज येते. पण महात्म्याची गती कधी रोखू नये बघा. हे बाबांनो जाऊ द्या. यांनी गती रोखली, आणि गती रोखली तर शापाचे भाजन झाले. आणि घेतलं पाणी आणि जा आम्ही तुला शाप देतो म्हणे. जय विजयला सांगितलं काय की मोठमोठाले राक्षस होताल म्हणे, एवढे मोठाले राक्षस होतात म्हणे. राक्षसी कृत्य आहे म्हणे संताची गती रोखणं म्हणे. म्हणून आम्ही तुम्हाला काय करतोय, शाप देतो म्हणे, जा राक्षस व्हाल. पाय धरले महाराज. तेवढ्यामध्ये नारायणालाही कळालं की शाप दिलाय, पाय धरले. म्हणून तर काकड्याच्या अभंगात म्हटलं जातं, तुम्ही सनकादिक संत. पुढं काय? मनविता. या मनविताला थोडे अंडरलाईन करा. मनविता म्हणजे काय? तुम्ही सनकादिक आहात, ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहात, कथाकार आहात, श्रवण बी चांगलं करता, पण तुम्ही म्हणून घेता मी होय कृपावंत. कृपावंत आहेत का तुम्ही? हा प्रश्नचिन्ह आहे महाराज तिथं. महाराजांनी केलेलं काय? कृपावंत आहात का? जर कृपावंत आहे तर मग या जय विजयवर कृपा का नाही केली, दया का नाही आली? डायरेक्ट शाप दिला तुम्ही. म्हणून मनविता, तुम्ही म्हणून घेता. तुम्ही कृपावंत नाही. थोडस विरोधी झालं तुम्ही लगेच कमंडलूतलं पाणी काढलं का शाप दिला म्हणे देवाच्या द्वारपाळाला. म्हणून मनविता. म्हणून आता काय? आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. आणि नंतर या सनकादिकाकडून इकडं आले साधू संत जीवलग, खाली आले महाराज. का नको? सनकादिक नको म्हणे, ते म्हणून घेतात पण टाइमवर राग येतो म्हणे त्यांना. त्यांचं डोकं जर खराब झालं ना, ते देवाच्या द्वारपाळाला सोडत नाही तर आम्हाला सोडतील काय? मग ते डेंजर महात्मे आहेत म्हणे. म्हणून मनविता. सनकादिकांच्या समोर नारायणाने हात जोडले, देवा माफ करा, माफ करा म्हणे. आम्ही यांना शाप दिलेला आहे, काय? राक्षस व्हाल. देवा जर तुमचं राक्षस होऊन जर विरोधी भक्ती केली तर 3 जन्मात मुक्त होतील, आणि जर तुमची खरी खरी जर सरळ सरळ शरणागतीची भक्ती केली तर 7 जन्म लागतील. यांचे निवडावं. उपशाप दिला म्हणे. काय आणखीन काय म्हणे? देवाच्या हाताने गती होईल. म्हणून यांनी आता देवाचा विरोध करण्याची विरोधी भक्ती स्वीकारली. आणि हेच 2 द्वारपाळ कलियुगामध्ये, त्रेतायुगामध्ये
सत्ययुगामध्ये, द्वापार युगामध्ये हे प्रत्येक युगात अवतरित व्हायला लागले. जो पहिला युग आला त्याच्यामध्ये कनक कशिपू, आरु हाटक लोचन. कनक कशिपू म्हणजे हिरण्यकश्यपू आणि हाटक म्हणजे सोनं, याला म्हणायचं हिरण्याक्ष. हाटक लोचन, हिरण्यकश्यपू झाला आणि हिरण्याक्ष झाला. बघा, हे दोघं झाले दोन द्वारपाळ सत्ययुगामध्ये. या सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यपू झाला. हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी भगवंताने नरसिंह भगवंताचा अवतार धारण केला. हिरण्याक्षाला मारण्यासाठी भगवंताने काय केलं, वराह रूप धारण केलं. हा, कनक कशिप और हाटक लोचन जगत विदित सुरपती मधी मोचन विजय समर बीर ख्याता धरी बराह बपू एक निपाता. प्रमाणावर आलो आता. वराहाचं रूप धारण केलं आणि एकाचा वध केला. त्याच्यानंतर होई नरहरी दुसरं पुनी मारा. दुसऱ्याला कोणी कसं मारलं, नरहरी भगवंताचं रूप धारण केलं म्हणजेच नरसिंहाचं. सत्ययुग संपला. त्याच्यानंतर आला त्रेतायुग. हेच दोन द्वारपाळ त्रेतायुगामध्ये काय झाले थोडस बाजूला ठेवतो त्रेतायुग. आता द्वापार सांगतो. द्वापार युगामध्ये हेच असणारे शिशुपाल आणि वक्रदंत झाले. भगवान श्रीकृष्णाने त्यांचा वध केला. आणि कलियुगामध्ये हेच दोन द्वारपाळ काय करतायत, घरोघरी यायला सुरू झाले. अब घर घर में रावण बैठा इतने राम कहा से लावू. पण त्रेतायुगामध्ये काय झालं, म्हणजे त्रेतायुग आला तर त्रेतायुगामध्ये या दोन द्वारपाळांनी काय केलं, दोन रूप धारण केलं. एक आहे रावणाचं आणि दुसरं हे कुंभकर्णाचं. रावण कसा जन्माला आला, म्हणे ब्रह्मदेवाचाच वंश आहे मोठ्याचा. ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत पुलस्ती. पुलस्तीचे पुत्र आहे विश्रवा. विश्रव्याची पत्नी कैकशी. या कैकशीने काय केलं, सायंकाळच्या समयाला वासना केली पतीशी. माझी वासना पूर्ण करा म्हणे. विश्रवा म्हटले, अरे कैकशी, नाथबाबा म्हणतात ते विश्रवा साधारण नाही. आईच्या पोटात असतानाच 4 वेद पाठ होते विश्रवांचे. 4च्या 4 वेद पाठ होते. आता लेकर काय करतात माहितीये का, लेकर येड्यावणी करतात. का करतात, आईच्या पोटात गर्भसंस्कारच नाही मारत. ह्या विश्रव्याने आईच्या पोटात असताना 4 वेद पाठ करणं, ग्रंथ पाठ करणं सोप्या गोष्टी नाही महाराज. त्याला जीवन आहे ना असं जाळावं लागतं. एखादा ग्रंथ पाठक जर असेल ना महाराज, वंदन करावं सोपं नसतंय महाराज. सगळ्यात आपण म्हणतो शिक्षक लोकांना पगार जास्त का बरं आहे का नाही. अरे बाबा, 1 तासभर जर बोललं ना, तासभर बोलल्यानंतर आयुर्वेदाने सूत्र सांगितलं काय, की तुम्ही जर 1 तासभर जर बोललात ना, 1 तासभर जर घोकलात ना, दिवसभर बरच खाणलेली बरी, पण 1 तास बोलणं अवघड. मग काही लोक शिक्षक पेशापासून थोडेसे लांब आपला स्वतःचा बिझनेस करायला पाहत. सोपं नाही. कोणते शिक्षक लोक शेवटच्या श्वासापर्यंत नाही, आयुष्य घसरतं महाराज. घसारा बसतो या शरीराला, सोपं नसतं. पण बोलण्यामध्ये सगळ्यात जास्त माणसाचा आयुष्याचा रास होतो बघ. म्हणून बोलण्याचं अवघड असतं बघ. या विश्रव्याने काय केलं, ग्रंथ पठन. आईच्या पोटात 4 वेद पुलस्ती गात होते. आईच्या पोटात 9 महिने 9 दिवसात असणारे 4 वेद पाठ केलेले ऋषी आहेत. आणि 4 वेद पाठ केलेल्या ऋषीकडून संधीच्या समयाला वासनेची इच्छा करणं. कैकशी, अगं तुझे कृत्य करतेस ना, तुझे कृत्य मागू राहिले ना, याच्यातून असे लेकर जन्माला येतील म्हणे, राक्षस जन्माला येतील म्हणे. ध्यानात ठेव, जर राक्षस जन्माला आले तर माझ्या ब्रह्मकुळाला कलंक लावतील म्हणे. साधारण कुळ नाही म्हणे. आईच्या पोटामध्ये 4 वेद पाठ करणाऱ्याचं कुळ आहे म्हणे. पुलस्ती आहे म्हणे माझा बाप, त्याचा बाप ब्रह्मदेव म्हणे. कुळाला डाग लावशील म्हणे, अवेळी वासना करू नकोस. कैकशी म्हणे, महाराज जर माझी वासना पूर्ण केली नाही तर मी जाऊन एखाद्या कोरड्या विहिरीमध्ये जीव देत असते आणि तुमच्या कुळाला कलंक लावत असते. विश्रवा म्हटले, अरे 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 हे अवघड आहे म्हणे. नारी हट्ट म्हणतात त्याला. हा जर पूर्ण नाही केला, एक असतो नारी हट्ट, दुसरा असतो बाल हट्ट. एखाद्याच्या पुढे लेकर जर हट्ट करायला लागले ते कुठं काही करायला बसलं, काही करतात लोक. लेकर येडेवणी कर, चला चल बाबाच्या डोक्यावर जाऊन नाचू. ते बाबाच्या डोक्यावर लेकरू घेऊन येतो असा बसायला. कथेला कीर्तनाला जर कुठं गेलं ना महाराज,
ते लेकर आणून जाय बाबा पुढे खेळ, कीर्तन सोडून देते ते बाबा पुढे नाचायचं. वाट काय येड्याची जत्रा. याला बाल हट्ट म्हणायचा. दुसरा आहे नारी हट्ट. लक्षात आला नारीचा हट्ट काय. वासना पूर्ण करावी लागली. पण वासना पूर्ण झाल्यानंतर कैकशी म्हटली, महाराज तुम्ही काय म्हटलात याच्यातून राक्षस म्हणे, हो कैकशी संधीचा समय, या संधीच्या समयाला अवेळी कृत्य केल्याने काय होतं, राक्षस जन्माला येते. म्हणे महाराज येऊ द्या राक्षस, येऊ द्या राक्षस, पण तुमच्या आईच्या पोटामध्ये 4 वेद पाठ आहे, एवढं मोठी तपश्चर्या आहे तुमच्यावाली. मला एक विचारायचं, तुमच्या तपश्चर्येच्या प्रभावाने, तुमच्या सत्वगुणाच्या प्रभावाने एखादा तर हरिभक्त जन्माला येईल, म्हणून बिभीषण जन्माला आला महाराज. आणि मग काय विश्रव्याने काय केलेलं आहे, त्या पत्नीचा त्याग करून टाकलेला आहे आणि निघून गेलेले जंगलामध्ये. आणि काळानंतर काय झालं, रावण, कुंभकर्ण, बिभीषण यांचे जन्म झालेले आहेत. लहानपणापासून रावण रजोगुणी, रजोगुणाची मूर्ती रावण. तमोगुण कोण आहे, कुंभकर्ण. रजोगुण म्हणजे काय, ज्याला फक्त वाढवितच राहायचं, वाढवितच राहायचं. जो वाढवण्याच्या माग लागला तो रावण आहे कलियुगात महाराज. मी तुम्हाला सांगितलं ना, कलियुगात हे जसेच्या तसे येत महाराज. जो वाढवू राहिला तो रावण आहे. याला वाढवायचं माहिती आहे, पण समेटाचं माहित, कसं समेटून घ्यायचं हे माहित नाही. काय कासवासारखं समेटून घ्यावं लागतं भाऊ. असं बाहेर बी पाय काढावं लागतात आणि नंतर काय आतही ओढण्याची ताकद जर ज्याच्याकडं आहे त्यांनी वाढवावं. नाहीतर 7 ताळाची बिल्डिंग झाली बाबा, लई रडू यायला लागलं. म्हणे काय 7 ताळाची बिल्डिंग झाली आणि आता पाऊस आलता ना काल, तर त्या पावसात म्हणे पोरं म्हणे, अरे एक काम करा रे. म्हणे काय म्हणले पोरं बाबा, तुम्हाला काय सांगू, काय म्हटले पोरं. म्हणे एक काम करा रे, या लेकराला कुठं नाही सांभाळलं बाबा म्या, जिथं नाही तिथं घेऊ गेलो हे लेकर. हा, यांना इतकं लालन पालन केलं आणि महा लेकरू काल गारी पडायला लागल्या, पाऊस पडायला लागला, तर महा मोठं पोरग म्हणतं, एक काम करा, बाहेर लाकडं ठुलेले ना त्याच्यावर पळत जाईन, पान कापड टाक बाबण्या. म्हणे का, म्हणे जर पाऊस जास्त पडला म्हातार मधीच गचकलं तर लाकडं भिजले तर लवकर शिलगायचं नाही. असंच आहे ना बाबा. 7 ताळाची बिल्डिंग बांधली, लय रडू यायला लागलं. बेट्या तू जावा लय घेऊन हिंडत होता तेव्हा मनात नाही आला, आता डांगऱ्या तुला आता तो सगळं खपल्यावर बाबा दिसला काय. बाबा तुमच्याच दारात येऊन राहावं वाटतं. दिनतोय 7 बाऱ्याची 1-2 एकर दिन बाबाच्या नावावर करून, राय ना, सांभाळीन ना बाबा तुला. नाही 7 बाऱ्याला पोर आणि फुकट सांभाळायला बाबा. अरे वा बाबा, आमची इच्छा तुम्हाला गाय दान करायची. खाटी का, अरे खाटी श्याम तो ही, हा येड्यात काढतो काय बाबाला. बाबांनी गोशाळा चाललेली 6 वर्ष. बाबा आम्हाला तुम्हाला गाय दान करायची. और लोय हा राजा हरिश्चंद्र निघाला दान करायला येऊ. म्हणलं काय का द्यायची गाय. म्हणे अहो बाबा ते कसं आहे, आमच्या घरात लहान लेकरे पण गाय दूधच देत नाही, खाटी राहतच नाही. एक म्हणतो नाही तीच पिऊन घेती. म्हणे नाही लाताच हानती. मग बाबा नुसती दान नाही करायची, बाबा तुम्हाला गाय द्यायची आणि मग एखादी कारवड द्या ना आम्हाला. चिमण्या, अरे चिमण्या, बाबाला येडा समजला का काय बाबा काय कुळकुळे वाजितो का काय. हा काय प्रपंच महाराज. समेटता येत असेल तर वाढवावं, समेटता येत असेल तर वाढवावं महाराज. नाहीतर जेवढं वाढवाल ना, नंतर शेवट या श्लोक बघा गीतेतला, यम यम वापी स्मरण भावम त्यजन्ते ते कलेवरम. मग जसा भाव कराल महाराज, काय ना तरी मरणाचे ने अवसरे, जे आवडोनी जीवे उरे, ते मरणाची ने मेरे फार हो लागे. ज्ञानोबराय म्हणतात, मरायच्या वेळेला जी भावना कराल ना, त्या नातवाकडे जर पाहिलं ना बाबा, असं लेकरू होतं समोर, त्या लेकराकडे पाहत आमच्या म्हातारीचा जीव गेला. म्हातारी मेली आमची सासू, लेकरात लय जीव आता, कुठं बी घेऊन हिंडायची. आमची मामी मेली ना म्हणे, घरातली सासूबाई मेल्यानंतर बाबा 2-4 महिन्यानंतर जशी सासू जाडजूड होती ना, तशी जाडजूड एक मांजर आली आणि नुसती नातवाचा तोंड चाटती. सांगा बरं कोण रे.
कोण आहे? बाबा आमच्या आजोबाचा लय जीव होता, 75 वर्ष वय झालं ना तर निम्म्याची बॅटरी घेऊन दारीवर पळायची. लय जीव, लय जीव. तुम्हाला काय सांगाव, नंतर आमचा दादा गेले ना म्हणे, ते मेल्यानंतर परत 7-8-10 महिन्यांनी युट्यूब पाहती, घडीत लेकरू पाहती, तर घडीत समोर भगुलं पाहती. हा असं चालू तिचा स्वयंपाक. आणि आली त्या मोबाईलवर काय गुतली ती आली, फ्रीज उघडलं आणि फ्रीज उघडलं तिच्या ध्यानातच नाही राहिलं, कडेवरलं लेकरू घेतलं फ्रीजात घातलं. ते पोरग बी आहे, थांब लांब थांबत आहे बरं का फ्रीज पासून. त्या माऊलीला लेकरू घेतलं फ्रीजात घातलं. अरे तो मेरा बच्चा किधर गया? अरे तो फ्रीजात घातलं, उघड पटकन. माणसाचा जीव काय आहे ते. म्हणून तुम्हाला सांगतो, मोबाईल देत नका जो बरं का पोरीच्या लग्नात, वापस फिरण्याची शक्यता आहे. अवघड आहे, मोठली मोबाईल द्यायचे नाही महाराज. येडे खराब होते डोके. मोबाईल ना मेंदूची आणि डोळ्याची जी मधली दोरी ना, ती दोरी ढिल्ली होती महाराज. हे डोळे, मी जर संध्याकाळी जर तुम्ही मोबाईल घेऊन बसले ना, असा एवढ्या अंतरावर मोबाईल घेऊन जर बसले ना, तर डोळे काय करतात, मेंदूला सांगतात काय दिवस आहे अजून भाऊ. मग मेंदूला कळालं का दिवस आहे, मेंदू म्हणतो मग दिवसा काय करीत असते, जागत असते. मग रात्र जाती जागण्यात, अख्खी रात्र तशीच ब्लँक गेली, झोपच नाही लागली बाबा. आता झोपच नाही, झोप नाही. अजून येड्याची इस्पितळं लय वाढायचे. जा येड्याची इस्पितळात आज जर येड्याच्या दवाखान्यात जर गेले ना तुम्ही, तुम्हाला सांगतो 95% मोबाईल मुळे येडे झालेले आहेत सध्या. हे ध्यानात ठेवा. मग कसा वापरायचा ठरवा बघा, कसा त्याचा उपयोग करायचा. आणि मग काय बघितलं म्हणे, हे जर खायला लागलं ना म्हणे, याला आवडतं काय, खायचं आवडतं महाराज. आता सध्या लाखात 5-10 सापडते फूड लव्हर्स, प्रेम करणारे. त्या दिवशी शेखर महाराजांचा पाठ ऐकला मी पंढरीला. ते अन्नाकडं असं बघावं आणि अन्नाकडं बघून अशी भावना करावी, हे अन्न मला काय करणारे, मला प्राण देणारे, माझे प्राण वाढवणारे, माझ्या बुद्धीचा काही सूक्ष्म भाग या अन्नापासून तयार होणारे, हे अन्न मला भजनासाठी ताकद देणारे, हे अन्न किती चांगल्या प्रतीचं आहे, किती गोड आहे, हे अन्न मला सात्विक बनवणारे, हे अन्न मला काय करणारे, जीवन देणारे, आणि त्या जीवनाच्या जीवावर मी काय करणारे, देवाला आळवणारे, अशी भावना करून अन्न खावं महाराज. मग त्या अन्न अशी भावना करायला अन्न बी तसं पाहिजे धोरणातलं समोरचं. नाहीतर हे अन्न मला सात्विक बनवणार, कसं सात्विक बनवीन ते, हा लोकाला कापून आणलेलं. हा म्हणून कमावताना सुद्धा आणि ते कशाचं अन्न आहे याच्यामध्ये सुद्धा माणसाचा विचार होईल. खूप सुंदर आहे. आणि या कुंभकर्णाने बघितलं, कुंभकर्ण बघितल्यानंतर कुंभकर्णाकडे बघितला भगवान नारायणाने सरस्वतीला आज्ञा दिली. सरस्वती आली, त्याच्या जिव्हेवर आरूढ झाली. बोल काय पाहिजे, बोल काय पाहिजे. कुंभकर्णाला मागायचं होतं खायसाठी 6 महिन्याची जागृती आणि 1 दिवसाची झोप. कुंभकर्ण म्हणतो ब्रह्मदेव महादेव म्हणे काय, बोला पटकन. म्हणे मला ना सरस्वतीने उलट करून टाकलं, 6 महिने झोप द्या आणि 1 दिवस जागृत द्या. तथास्तु 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 तथास्तु. तिन्ही देवानी पटापटा तथास्तु म्हणून टाकलं. म्हणे इतक्या पटापटा म्हणले, मला काही येईन आड तिड काहीच बोललं नाही. माझ्या भावाला तर लई म्हणत होते जो आहे सो जाएगा, काही चुकलं काय. मग डोक्यात आलं, अरे हो थांबा. ब्रह्मदेव म्हणे काय, म्हणे हो म्हणे ते हुकलं ना. म्हणे काय उलट झालं राव. म्हणे काय उलट झालं. म्हणे मला 6 महिने काय मागायची होती, जागृती मागायची होती, 1 दिवस झोप मागायची होती, उलट झालं. म्हणे ते फॉर्म माग घ्या. म्हणे नाही. ब्रह्मदेव म्हणे नाही, कुंभकर्णा वरदानामध्ये वन्स मोर नसतो. वरदान फक्त एकदाच असतं. मनुष्य देहाला सुद्धा वन्स मोर नसतो, एकदाच असतो. म्हणून नीट वापरायचा असतो. तुझं काम संपलं. म्हणून तेव्हापासून 6 महिने झोपायचा आणि 1 दिवस जागायचा. देवाला माहितीये कोणाला, म्हणून देवाला कळतं कोणाला कुठं झोपवायचा. बघा त्याची लीला आहे महाराज. त्याच्यानंतर विभीषणाकडे गये, विभीषण पास पुनी कहेव पुत्र भर मागू. पुत्र शब्द बोलले ब्रह्मदेव इथं. बघा ब्रह्मदेवाचं कुळ आहे ना. रावणाला वरदान देताना पुत्र नाही म्हटले का, रजोगुणाने भरलेले, माझ्या कुळात शोभत नाही. कुंभकर्णाला वरदान देताना नाही म्हणले कुंभकर्ण पुत्र वर मागू का, अरे हे काय असतं तमोगुणी पापी, याला काय म्हणू लेकरू म्हणून. पण तिसरा विभीषणाकडे बघितलं,
सत्वगुणाने भरलेला आणि ब्रह्मदेवाला कुळाच विषयी स्वाभिमान झाला. म्हणून म्हणतात पुत्र वर मागू बोल, काय पाहिजे